प्रकाश शेठ सावंत आणि त्यांच्या सुविद्य पत्नी पुष्पलताताई प्रकाश शेठ सावंत हे दोघेही मांजरी गावचे उपसरपंच होऊन गेले आणि या काळात त्यांनी भरपूर कामं केली. तसं पाहिलं तर माझं कुटुंब हे शेतकरी कुटुंबातलं आहे मी. अनेक पक्ष डोळ्यासमोर असताना देखील भारतीय जनता पार्टीचे कमळच हाती घ्यावं वाटलं, काय कारण? जर समाजकार्य आणि राजकारण करायचं असेल तर मग ते पूर्ण तुम्हाला समाजासाठी वाहून घेता आलं पाहिजे. एक तरुण वर्ग तुमच्याकडे आकर्षित आहे, वृद्ध वर्ग आकर्षित आहे, महिला वर्ग आकर्षित आहे. परिषद मार्फत महिलांसाठी चांगला दवाखाना मी नक्कीच उभारणार आहे. नमस्कार, भारतीय पॉलिटिक्स या पॉडकास्ट चॅनलमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत. आजचा पॉडकास्ट हा अतिशय महत्त्वाचा आहे, अतिशय सुंदर आहे, कारण या पॉडकास्टसाठी स्टुडिओमध्ये आलेले प्रकाश शेठ सावंत आणि त्यांच्या सुविद्य पत्नी पुष्पलताताई प्रकाश शेठ सावंत अनेक वर्ष लोकांच्या तळागाळात जाऊन लोकांची सेवा, लोकांची अविरत सेवा, समाजसेवा हेच त्यांचं ध्येय आणि गेली 25 ते 30 वर्ष त्यांनी खूप सारं काम या समाजासाठी केलेलं आहे आणि त्यांच्यासोबतच आपला हा पॉडकास्ट असणार आहे. म्हणजे अविरत सेवा करता करता लोकांचं होऊन जाणं, जन हेच आपलं कुटुंब समजून त्यांनी कार्य आतापर्यंत करत आलेत. याचबरोबर मांजरी गावचे उपसरपंच म्हणजे दोघंही उभयंत प्रकाश शेठ सावंत आणि पुष्पलताताई प्रकाश शेठ सावंत हे दोघेही मांजरी गावचे उपसरपंच होऊन गेले आणि या काळात त्यांनी भरपूर कामं केली. याचबरोबर सांगायचं झालं तर प्रकाश शेठ सावंत कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक देखील होते. अनेक शेतकऱ्यांचे प्रश्न त्यांनी सोडवलेले आहेत आणि या अशा एनर्जेटिक आणि समाजाला गरज असणाऱ्या व्यक्तींच्या सोबत पॉडकास्ट करताना फारच आनंद वाटतो. बघूयात सरांच्याकडे आता पॉडकास्टद्वारे काय चर्चा चालते ते. सर, या भारतीय पॉलिटिक्स या पॉडकास्ट चॅनलमध्ये तुमचं दोघांचंही हार्दिक स्वागत. नमस्ते. पुणे जिल्हा परिषद पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकांची रणधुमाळी चालू आहे. मी मॅडमजींना प्रश्न विचारतो. मॅडमजी, हा समाजसेवा करता करता हा राजकारणाचा वारसा तुम्हाला कसा लागला? राजकारणाचा वारसा माझ्या वडिलांपासूनच आहे. थोडासा घरात तिथं होतं लहानपणी आणि आल्यावर मला समाजकार्याची खूप आवड. छोटे कामं करत पंचपरी काम केले. समाजकारण त्यांना खूप आवडतं. राजकारणापेक्षाही त्यांना समाजाची सेवा करण्याची खूप इच्छा असल्यामुळं राजकारण केल्याशिवाय समाजकार्य करता येणार नाही हे मुद्दा असल्यामुळं आम्हाला राजकारणाची आवड आमच्या घराशी, समाजकार्य आवडतं, त्याच्यामुळे आम्ही राजकारणाशी निगडीत राहिलो. अगदीच. मॅडमजी, मला सांगा की पहिली तुमची निवडणूक होती, त्यावेळेस ज्यावेळेस तुमच्या अंगावरती गुलाल उधळला गेला, तर त्यावेळेसचे क्षण, त्यावेळेच्या आठवणी काय आम्हाला सांगाल का? क्षण खूप असे म्हणजे दासरू पण आम्हाला आले, कारण का लोकांनी एवढं आम्हाला भरभरून प्रेम वगैरे नाही का दिलं. कामाची संधी आम्हाला मिळणार होती हेच होतं नाही का. लोकांची सेवा करता करता समाजसेवेतून तुम्ही राजकारणामध्ये आलात. तर एक राजकारण करत असताना ज्यावेळेस तुम्हाला मांजरी गावच्या उपसरपंच पदाची धुरा तुम्हाला सांभाळावी लागली, तर तुमच्या काळात बरेचसे असे उपक्रम या ग्रामपंचायतच्या माध्यमातून झाले असतील. त्यातील काही महत्त्वाचे उपक्रम तुम्ही केलेत असं? रस्त्याच्या समस्या म्हणजे माझ्या मार्फत सोडवण्यात आल्या. म्हणजे नाही का, वरून निधी येत होते, आम्ही सांगत होतो इथे रस्ते तिथं ह्या वार्डात रस्त्याची गरज, त्या वार्डात असो कुठं पाण्याची समस्या, बऱ्याच समस्या मी सोडवण्यात आल्या मला. मी उपसरपंचपदी काम करताना कुठं लाईटीच्या समस्या असो, अशा बऱ्याच समस्या घेऊन येतात. ग्रामसभा असो, कधी ग्रामसभा असो, ग्रामपंचायती मीटिंग असो, अशा समस्या मी मांडल्यात भरपूर ग्रामपंचायतमध्ये. आता मतदारांच्या घरापर्यंत आहे साहेब तुम्ही जाताय, तर लोकांच्या प्रतिक्रिया कशा असतात तुमच्याबद्दल? लोकांचा प्रतिसाद खूप छान आहे. अगदीच. आता निवडणुका देखील जवळ आल्यात. मी पुढचा प्रश्न प्रकाश शेठजी सावंत यांना विचारू शकतो की सर, तुमचं नाव, तुमचं वलय अगदी मतदारसंघापुरतंच मर्यादित नाही, तर प्रचंड ठिकाणी मोठ्या लेवलला जातं. अनेक वेळा आम्ही पाहतो, आम्ही मतदारसंघ फिरत असताना लोकांच्या मनामध्ये एक प्रकाश शेठ सावंत एक वेगळीच छटा आहे, वेगळीच भूमिका आहे. एक तरुण वर्ग तुमच्याकडे आकर्षित आहे, वृद्ध वर्ग आकर्षित आहे, महिला वर्ग आकर्षित आहे. शेठजी, असं काय काम करता हो लोकांसाठी तुम्ही की एवढं तुमच्यावरती प्रेम करतात लोक? मी ठरवलं की आपल्याला राजकारणामध्ये काम करायचं आहे. आपल्यातून समाजाची ही तेवढ्याच पद्धतीने झाली पाहिजे, ह्या उद्दिष्टाने मी कायम काम करत आलो. ज्येष्ठ वर्ग असू द्या, माझे सहकारी असू द्या, किंवा तरुण वर्ग किंवा शालेय विद्यार्थी देखील असू द्या, अशा प्रत्येक वर्गामध्ये जाऊन मी माझ्या जीवनाचं काम त्या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न केला. आणि तेच कायम राहिलेला माझा प्रयत्न आहे ना, हा मला कधी मोठा करत गेला ते मला समजलंच नाही. मी आपल्या भागामध्ये एक वेगळ्या राजकीय दृष्ट्या असू द्या किंवा एक समाजकार्य असू द्या, खेळाची सिस्टीम असू द्या, मग मी क्रिकेटमध्ये अनेक खेळाडू घडवले. त्याच तिने माझी व्यायामशाळा आपल्या राज्यामध्ये चांगल्या पद्धतीने काम करते. तर त्या ठिकाणी जे मुलंसुद्धा आमच्या इथे घडवली जातात,
त्याच पद्धतीने एक मुलींची टीम देखील आम्ही या ठिकाणी चांगल्या पद्धतीने तयार केलेली आहे. अशा प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्याला कसं काम करता येईल त्याच्यावरती आपलं जीवन जगत असताना आपण समाजाचं कोणीतरी देणेकरी आहोत, त्या उद्दिष्टाने मी कायम समाजामध्ये काम करत आलो आणि तेच काम मला इथपर्यंत घेऊन आलेलं आहे. अगदी मला पुन्हा एकदा प्रश्न असा विचारायचा वाटतो की सर, अनेक लोक असतात, म्हणजे आता आपण जगत असताना आपल्याकडे सराउंडिंगला बरेचसे लोक असतात. प्रत्येकाला समाजसेवेची आवड काय असते असं नाही, परंतु तुम्हाला एक समाजसेवेची आवड कधीपासून लागली आणि त्याच्यानंतर तुम्ही राजकारणामध्ये कसं विलीन झालात हे ऐकाय मला फार बरं वाटेल. सेवेला महत्त्व दिलं आणि सेवा करता करता मला कधी राजकारण आलं तेच समजलं नाही. पाहिलं तर राजकारण हे मी कधी उद्दिष्ट माझ्या डोक्यामध्ये ठेवलंच नव्हतं की आपल्याला काहीतरी षडयंत्र करून मोठं व्हायचं. ते आज पण माझ्या बुद्धीमध्ये नाही. जास्त वेळ आहे हा समाजाच्या हितासाठी कायम पाहत गेलो आणि समाजाच्या हितामधूनच मला राजकारण भेटत गेलं. मी राजकारण आज पण कुठल्याच गोष्टी करत नाही. जे पण मी काम करतोय ना ते काम मला जे मतदार देतात, जे माझे निष्ठावंत माझ्याबरोबर राहिलेले मित्रपरिवार देतं, त्याच्यावरतीच मी आज इथपर्यंत पोचलेलो आहोत. राजकारण हा माझा मुळीच कुठल्याच दृष्टीने हेतू नाही किंवा राहणार पण नाही. समाज हितासाठीच मी ह्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये काम करण्यासाठी आलेलो आहोत. कारण जर त्या ठिकाणी आपण गेलो नाही तर आपण समाजाची सेवा करू शकत नाही. अगदीच, म्हणजे आतापर्यंत राजकारण बाजूला आणि समाजसेवा हे एक व्रत घेऊन तुम्ही दोघेही चाललेला आहात. सर, पाणी हे फार पुण्याचं काम असतं, लोकांना पाणी देणं, आणि जर पाण्याचा व्यवसाय केला असता तर तुम्ही लाखो रुपये कमवला असतं. परंतु या मांजरी गावच्या पेयजल योजनेमध्ये आपल्या स्वतःच्या बोरवेलमधील पाणी स्वतःच्या खर्चानं तुम्ही फुकटमध्ये देता असं मतदार सांगत होते, लोक सांगत होते. काय संकल्पना आहे त्याच्यामागची, काय सांगाल? पाहिले तर मी ह्या माझ्या कामाची जाहिरात मुळीच कधी केलेली नाही. कारण ज्यावेळेस मी गावच्या उपसरपंचपदी काम करायला बसलो आणि गावामध्ये आमच्या 2 बोरवेल आणि विहीर आहे, तर त्या ठिकाणचं पाणी उन्हाळ्यामध्ये कमी पडलं. मग ते पाणी आपल्याला गावासाठी कसं नेता येईल म्हणून माझ्या शेतावरती जे 5 HP मोटर बसवलेले आहे बोरवेलला, की ते पाणी माझ्या शेताचं मी बंद केलं आणि एक 2000 फूट पाईपलाईन आम्ही आमच्या ग्रामपंचायतच्या ठरावामध्ये चर्चा करून घेतली आणि ती लाईन आम्ही 2 दिवसामध्ये विहिरीमध्ये सोडली. गेले 8 ते 9 वर्ष झालं आहे ते पाणी आम्ही त्या ठिकाणी अहोरात्र चालू ठेवलेलं आहे. आणि हे आपलं कुठलं तरी पूर्वजन्माचं पुण्य म्हणून आपण ते काम करतो की ते आपल्या नशिबी आलं आणि ते पाणी आपण त्या ठिकाणी गावासाठी देत आहोत. पण ह्याची मी आजपर्यंत कधी जाहिरात केली नाही किंवा करू पाहत देखील नाही. खरं आहे, एक पाणी हे पुण्याचं काम असतं आणि तुम्ही आम्हाला सांगितलं नाही. कारण आम्ही ज्या वेळेस मतदारसंघात फिरत असतो, अनेक गावामध्ये फिरत असतो, तसंच लोकांच्या सिलेक्टेड लोकांच्या कामाचा गवगवा हा आमच्या कानावरती येत असतो. त्याच्यानुसार हा तुम्हाला प्रश्न विचारला होता. दुसरा प्रश्न अतिशय महत्त्वाचा होता. एक 556 एकर जमीन, 556 एकर क्षेत्रावरती नगरविकास खात्याचं वेगळंच काहीतरी काम करायचं चाललं होतं आणि तो शेतकऱ्यांना फार त्रासदायक विषय होता मला वाटतंय. तर तुम्ही स्वतः लढा दिला आणि हायकोर्टात जाऊन ती स्थगिती आणली आणि त्याच्यावरती शेतकऱ्यांच्या बाजूने निकाल दिला असं देखील ऐकावयास मिळालं आणि खर्चाने केलेलं हे काम होतं. सर, त्या काय आहे म्हणजे तो प्रकार? काय झालं की माझ्या भागामध्ये शासनाने PMRDच्या ज्या TP स्कीम उभ्या केल्या होत्या, TP स्कीम ह्या शासनाच्या ह्या उद्याचं भवितव्य, उद्याचं शहरीकरण हे चांगल्या पद्धतीने कसं घडवलं जाईल ह्या उद्दिष्टाने त्यांनी त्या ठिकाणी टाकलेल्या होत्या. परंतु हे काम पाहत असताना त्याच्यामध्ये आमच्या काही गोष्टी शेतकऱ्यांच्या म्हणून हा वेगळ्या पद्धतीने आम्ही मांडल्या होत्या. कारण एकदा जमीन दिली की ती जाणारच होती. शासनाचं PMRDचं जे काय GR होते हे 50% शेतकरी आणि 50% हे शासन होतं. त्या ठिकाणी शासनात मी माझा पहिला मुद्दा मांडला होता की जर तुम्हाला आमच्या जमिनी ह्या ठिकाणी येऊन डेव्हलप करायच्यात आणि चांगल्या पद्धतीने शहरीकरण कसं होणार आहे त्याच्यावरती तुमची जर उद्दिष्ट असतील तर मग शेतकऱ्यांना तुम्ही 60% जागा द्या आणि 40% जागा तुम्ही शासनाला घ्या. आणि हा मुद्दा त्या ठिकाणी मी मांडल्याच्या नंतर मला त्या ठिकाणी एक सांगण्यात आलं की असं कुठं पण GR नाही आहे म्हणून, त्यामुळं आम्ही हे शक्य म्हणजे ह्या गोष्टी आम्ही करू शकत नाही. त्याच्यावरती मी माझ्या पद्धतीने वेगळ्या पद्धतीने कायम लढा दिला की बाबा इथं आपल्याला लोकांचं कसं चांगलं करता येईल. कारण जमीन मला ती ज्यावेळेस जात आहे 50% तर ही पहिल्या दिवसापासून मान्यच नव्हती. मग त्याला ते प्लॅन हा कॅन्सलच करायचा होता. मग मी शोधत होतो की या ठिकाणी आपल्याला कॅन्सल करण्यासाठी इथं काय आपल्याला मुद्दे सापडतात का. तर आमचा 110 मीटरचा जे रिंग रोडचा रस्ता होता तर नंतर तो रस्ता 65 मीटरचा झाला.
पण ह्याच्या अगोदर जो प्लॅन झाला तो 110 वरती झाला. 110 वरती झाल्याच्या नंतर त्यात 22 एकर क्षेत्र हे आमच्या शेतकऱ्यांचं शिल्लक राहिलं होतं. त्याची 35 मीटरचे रस्ते होते. प्रत्येक रस्त्याच्या किनाऱ्याच्या जमिनीचं जे व्हॅल्युएशन होतं हे व्हॅल्युएशन एक समान नव्हतं. कारण ज्यावेळेस एखादी स्कीम आपण उभी करतो तर ती संपूर्ण शेतकऱ्यासाठी एकत्र आलाय, एकत्र घेतलाय तुम्ही म्हणून ती समान पाहिजे होती. ती समान नव्हती. ज्या ठिकाणी 9 मीटर 12 मीटरचे रस्ते होते त्या ठिकाणचे जमिनीचे रेट आम्हाला 4-4.5 हजार पर्यंतच व्हॅल्युएशन होतं आणि जे 24 मीटर 36 मीटरचे जे रस्ते होते त्याचे व्हॅल्युएशन 11,000 आणि 14,000 14,500 असं ते व्हॅल्युएशन बसवलं होतं. म्हणजे त्या पट्टीमध्ये ते शेतकऱ्यांचे नुकसान होणार होतं. मग जो शेतकरी 9 मीटर रस्त्याला आहे, जो शेतकरी 12 मीटर रस्त्याला आहे, जो 18 मीटरला आहे, त्या शेतकऱ्याचं त्या ठिकाणी खूप मोठं नुकसान होत होतं. त्याच्यासाठी आम्ही वेगवेगळ्या पद्धतीने शासनाची वाटाघाटी करीत होतो आणि या दुरुस्ती करून मागत होतो. पण ते एकदा प्लॅन तयार केल्याच्या नंतर त्यांना ती दुरुस्ती करण्याची कधी इच्छा नाही झाली. त्याच्यामुळे मी त्याच्यावरती लढा तयार केला, त्याच्यावरती मोर्चे नेले. मांजरी खुर्द गाव हे आज रोजी शेतीवरती सगळं आपली उपजीविका जगणारं गाव आहे. माझ्या शेजारी 1 किलोमीटर गेलं तर कॉर्पोरेशन हद्द चालू होते. तर एक शहराच्या किनाऱ्याला असलेले हे गाव आहे. उद्याच्याला भविष्यामध्ये आपल्या शेतकऱ्यांचं नुकसान देखील झालं नाही पाहिजे म्हणून या ठिकाणी आम्ही सर्व मित्रपरिवार एकत्र येऊन चांगल्या पद्धतीची आपल्याला इथं कसा प्लॅन तयार करता येईल, आपल्या जमिनीची कशी आपल्याला किंमत वाढवता येईल, या ठिकाणी आपल्याला सर्वांचं कसं चांगलं करता येईल ह्याच्यावरतीच विचार करणारा मी एक कार्यकर्ता आहे. अगदी शेठ, हा फार आपुलकीचा जिव्हाळ्याचा लोकांचा प्रश्न तुम्ही उचलला. त्यावेळेस शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावरती हसू उमटलं असेल आणि एक श्वास, मोकळ्या श्वासाचा त्यांनी सुटकेचा श्वास ही केला असेल, सोडला असेल. त्यावेळेस आमचा हा लढा चालू होता ना, त्यावेळेस शेतकरी हे कंटिन्यू माझ्या संपर्कात असायचे. साधारणतः किती शेतकरी असतील या 556 एकरामध्ये? 56 एकरामध्ये आम्ही कमीत कमी एक 150-200 शेतकरी होतो. 150-200 शेतकऱ्यांचा हा लढा होता. मग हे सगळे लढ्यासाठी तुमच्यासोबत यायचे. अगदी तुम्ही तर निस्वार्थीपणे हा लढा दिला. वेळेस नेलं नाही मी, एकदाच माझे शेतकरी सगळे मंत्रालयामध्ये घेऊन गेलतो मी. अच्छा. त्याच्यानंतर जो पण काय लढा द्यायचा आम्ही एक 8-10 जणांची टीम असायची ती, आणि ती आम्ही 15 ते 20 दिवसाला हायकोर्ट असतील किंवा मुंबईला मंत्रालय असेल या ठिकाणी वाटाघाटी करत असायचं. मग त्यावेळेस मला त्या ठिकाणी पण चांगल्या पद्धतीचा प्रतिसाद मिळाला. अगदी की तुमच्या कार्याची दखल अगदी त्या राज्यपालांना देखील घ्यावी लागली. एवढा हा तुमचा प्रखर लढा होता आणि त्याला तुम्ही यशस्वीरित्या पार पाडलं आणि यश देखील तुमच्या पदरात पडलं. शेठजी आणि मॅडमजी, तुम्हाला सुद्धा एक चांगला प्रश्न असा विचारायचा होता मला की प्रत्येक घरात एक आपला मुलगा सांभाळताना नाकीनऊ येतं किंवा प्रत्येकाला वाटतं की आपलाच मुलगा घडावा, दुसऱ्यांची मुलं घडू नयेत किंवा असं कोण नाही ह्या जगामध्ये. जग हे फार आता स्वार्थी होत चालले. परंतु बरेच लोक बोलून दाखवतात, बरेच मल्ल महाराष्ट्रातले बोलून दाखवतात, आमचं जे शिक्षण झालं अगदी फुकटमध्ये झालं ते छत्रपती शिवाजी महाराज संकुल मांजरी येते. सर आणि मॅडमजी, तुम्ही 2 एकरामध्ये ते संकुल बांधलं आणि तिथे अनेक मल्ल तयार झाले असं म्हटलं जातं आणि त्यांना मोफत शिक्षण दिलं जातं. अगदी मार्गदर्शक पण दिग्गज लेवलचे असतात. मॅडमजी काय सांगाल याच्याबद्दल? म्हणजे पहिल्यापासूनच त्यांना कुस्तीची आवड सगळ्यांना आमच्या घरात. माझे दीर एक मोठे पैलवान होते, माझे वडील पैलवान, चुलते पैलवान, भाऊ सुद्धा, माझी मुलं पैलवान आहे, सगळ्यांना आवड. मग त्याच्या निमित्त सर्व म्हणजे आमच्या घरातल्या नाटक आपल्यासारखेच गोरगरिबांच्या मुलांनी नाही का पैलवान ज्यांना आवड आहे, त्यांची परिस्थिती नाही, अशा मुलांना आम्ही आधी असं सुरुवात केली. मग नंतर असं वाढत वाढत गेलं नाही अशी तालीम आमची. म्हणजे आम्ही कधी फी घेतली नाही त्यांच्याकडनं, काही खाण्याची थोडीफार असेल तीच नाही का, ते पण आम्ही राहण्याची वगैरे शिक्षणाची त्यांच्याकडून काहीच नाही अपेक्षा नाही. फक्त आपलं असं समाजकार्य, कुस्तीची आवड असल्यामुळं नाही का, म्हणजे अशी गोरगरीब म्हणजे काही परिस्थिती नसताना मुलं होणार आहेत, ही घडणार आहेत ह्याची आम्हाला म्हणजे खात्री असते की ती मुलं आम्ही घेतो का. बरीच मी बघितलं म्हणजे सहज फेरफटका मारत असताना काही मुली देखील तिथे सराव करत होत्या. मुली देखील मल्ल आहेत आपल्याकडे. आहेत ना. बरं. आता पहिली महाराष्ट्र केसरी आपल्याच तालमीत झाली, प्रतीक्षा बागडे कोल्हापूरची. आपल्याच तालमीत झाली ती. हो. आणि मुलांचं जेवणाचं वगैरे सगळं मी आणि माझी जाऊ स्वतः आम्ही म्हणजे हाताखाली असलं तरी आम्ही स्वतः भाज्या वगैरे टाकतो. तिखट बिकट चालत नाही हे क्षेत्रात मुलांना, म्हणजे त्यांना व्यायाम करत असतो. आणि पैलवानांचं खाद्यावर सगळं लक्ष असतं ना, त्याच्याकडे स्वतः मी आणि माझी जाऊ लक्ष देतो. अगदीच. आपले चिरंजीव ऋषी दादा मला वाटतंय त्यांना सुद्धा कुठेतरी म्हणजे मिळालं होतं. महाराष्ट्र केसरी झालंय, नॅशनल झालाय तोही.
अगदीच अगदी जसं तुम्ही दुसऱ्याच्या मुलांना जीव लावताय तर तसं तुमचा मुलगा देखील तोच सगळी तालीम पाहतो. तो झालं धीर झाले आमचे तालीम पाहून नाही का मुलांकडे लक्ष देऊन त्याचं सगळं करतो तो तिथंच. एक गोर गरीब मुलांचं तुम्ही एक आशीर्वाद घेत असतात, एक वेगळी एनर्जी येत असेल. गावात लोकांचे नाही का मुलं म्हणजे आम्ही मुलं हे करतो तर आता आम्हाला कळतं आम्ही बाहेर फिरतो ना प्रचारानिमित्त तर ती लोक इतकं मानतात ना तुम्ही खरंच देव माणूस आहे असं आम्हाला म्हणतात. पण आम्हाला उलट ते असं सांगतायत ती की आत्ता कळते की बाहेर फिरतो ना आपण जे करतो ते खरंच छान करतोय असं वाटतंय आम्हाला. तसं आम्हाला त्याचं काही पावती नव्हती पण आता प्रचारानिमित्त बाहेर फिरतोय ना घरोघरी कळते की काही मुलांचे पालक भेटतात त्यांच्या शेजारचे सांगतात की तुम्ही खूप छान कार्य करताय मुलांसाठी सगळ्यांसाठी. प्रत्येक घरातून चांगला रिस्पॉन्स येतोय. शेठजी मला असा प्रश्न विचारायचा होता, आता हे जे आपलं मल्ल खेळत आहेत की एक राज्य पातळीवर तालुका पातळीवर की अजून पुढे कुठे गेलेले आहेत हे लोक? ज्यावेळेस आम्ही कुस्ती संकुलमध्ये खेळाडू खेळत आहोत ना तर तालुका लेवल असन, जिल्हा लेवल असन, राज्य लेवल असन, नॅशनल असन किंवा देश लेवल असन अशा पद्धतीने आम्ही या ठिकाणी खेळाडू तयार करतो. आमचे 10 ते 15 मुलं आपल्या व्यायामशाळेची नॅशनल झालेत. मुली 8-10 मुली नॅशनल आहेत आमच्याकडे. आणि त्यानंतर 2 मुली आम्ही युरोपला खेळून आणल्या. जी जंगल आपली प्रतिमालिका होती की चॅनलची दंगलमध्ये त्याच्यामध्ये आमच्या 2 मुली त्यावेळेस कुस्तीसाठी खेळत होत्या. हातामध्ये घेतलं तर त्या कामाला निश्चितच चांगल्या पद्धतीचे आपल्याला यश संपादन करता येतं. कुठला स्वार्थ मनात ठेवून जर काम केलं तर ते संपादन करण्यासाठी निश्चित त्रास होतो. शाळेमधून 2 PSI झाले, 8-9 पोलीस झाले. म्हणजे एक कुठंतरी आपण जे काम करतो आहोत तर ते काम चांगल्या पद्धतीने समाजामध्ये ते गेलं पाहिजे हेच उद्दिष्ट ठेवलं. आज ही जिल्हा परिषदची इलेक्शन आली म्हणून आम्हाला ते सांगायचे आणि कॅमेरापाशी बसायची वेळ आली आणि त्यातून आम्ही ते व्यक्त करत आहोत की ते समाजापर्यंत जात आहे. परंतु कधी ह्या कामाचे आम्हाला वाटलं नाही की आपण ही जाहिरात केली पाहिजे आणि ते समाजापर्यंत गेलं पाहिजे हे कधी आम्हाला वाटलं नाही. परंतु आज इलेक्शनच्या निमित्ताने ते समाजापर्यंत आपलं काम पोचलं पण पाहिजे ह्या उद्दिष्टाने आज आम्ही तुमच्या चॅनलला या ठिकाणी तुम्ही विचारलेल्या प्रश्नातून ते समाजापर्यंत जाणार आहे. सर, तुमचा जन्म वारकरी कुटुंबात झाला. बाबांच्या गळ्यात तुळशीची माळ आणि आईचं मार्गदर्शन याचबरोबर अनेक थोर मोठ्यांचं मार्गदर्शन लाभलं आणि त्याच्यानंतर तुम्ही राजकारणामध्ये सक्रिय झाला असं ऐकायला मिळालं, तर काय सांगाल सर? तसं पाहिलं तर माझं कुटुंब हे शेतकरी कुटुंबातलं आहे. माझे आई वडील त्यांनी त्यांचं आयुष्य संपूर्ण शेतीमध्ये कष्ट करून आम्हाला मोठं केलं. वडील माझे पंढरीची वारी चालतात, गावामध्ये काकड आरती त्यांच्याच पावलापाऊल ठेवून माझ्या आईने काम केलं. शेती व्यवसाय असन आणि भजन कीर्तन असन ह्याच्यामध्ये पूर्ण आमची फॅमिली ती मग्न झालेली असायची. हे करत असताना ज्यावेळेस माझे कॉलेज झालं आणि एक वेगळ्या पद्धतीने आपण काहीतरी समाजामध्ये काम करावं अशी एक अंगामध्ये ऊर्जा तयार कुठून तरी झाली आणि गावामध्ये ज्यावेळेस मी काम करावं लागलं तर मी पहिले इलेक्शन सोसायटीचे लढ अतिशय वय लहान होतं माझं. त्यामध्ये मग कैलासवासी दगडूबा उंदरे असतील किंवा सन्मानाना उंदरे असतील ह्या ज्येष्ठांचा मला त्या ठिकाणी सहवास सापडला आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली मी परत गावगाड्यामध्ये काम करावं लागलो. हे काम करत असताना माझे गुरुवर सुरेश अण्णा घुले यांनी देखील मला त्या सगळं माझं जीवनाचं पट उभा राहत असताना चांगल्या पद्धतीने मला त्या ठिकाणी सहकार्य केलं आणि एक चांगला कार्यकर्ता कसा घडल त्या पद्धतीने संपूर्ण माझं त्यांनी गेले 20 ते 25 वर्षापासून मला प्रत्येक कामामध्ये मला माझ्या पाठीवरती थाप ठेवली. मग माझ्या पतसंस्था असन सुरेश अण्णांच्या नावाची किंवा मी आमची सोसायटी असन अण्णांच्या नावाची, गावची सोसायटी असन, गावची ग्रामपंचायत असन, अशा वेगवेगळ्या संस्थांमध्ये मला काम करायचं. त्या ठिकाणी एक योग आला. कुस्ती संकुल हे आमचं खूप मोठं व्यासपीठ आहे की जेणेकरून ते राज्य लेवलचं आहे. ज्यावेळेस आम्ही खेळाडू घडवत आहोत तर संपूर्ण राज्यामधून आमच्याकडे खेळाडू असतात. त्यामुळे ते एक मोठं व्यासपीठ आहे. एकतर जीवन जगत असताना जर व्यवसाय करायचा तर व्यवसायच केला पाहिजे आणि जर समाजकार्य आणि राजकारण करायचं असेल तर मग ते पूर्ण तुम्हाला समाजासाठी वाहून घेता आलं पाहिजे. नक्कीच सर, खूप छान. म्हणजे तळागाळातील लोकांसाठी झटत राहणं हाच तुमचा एम, हाच तुमचा उद्देश. म्हणजे राजकारण कमी आणि समाजकारण जास्त करत आत्तापर्यंत तुमचा जीवन प्रवास झाला. गेले 25 वर्ष तुम्ही राजकारणामध्ये सक्रिय आहातच. दुसरा एक असा सर प्रश्न होता की प्रकाश शेठ प्रतिष्ठानची स्थापना हे करण्यामागचं काय कारण होतं? ज्यावेळेस या संस्थांमध्ये मी स्थानिक लेवलचं काम करत होतो तर माझे जे काही सहकारी होते, माझ्यावरती जीवापाड प्रेम करणारे काही माझे कार्यकर्ते होते. तर एक माझी समाजामध्ये एक क्रिकेटची एक टीम होती की
आपल्या जिल्हाभरती क्रिकेटची टीम खेळायची. मग ते मुलं एक दिवशी आली सगळे खेळाडू, म्हणले की आम्हाला तुमच्या नावाची एक संस्था उभी काय. ते मी त्या संस्थेला नकार केला, कारण पहिल्या 2-3 संस्था मी ह्या चालवत आहे. जरी माझी शिवछत्रपती कुस्ती संकुल या नावाने संस्था असली तरी, अण्णांच्या नावाच्या माझ्याकडे 2 संस्था असल्या तरी मी त्या संस्था जर चालत असतील तर त्या कायमस्वरूपी चालवता आल्या पाहिजे. हा उद्दिष्ट ठेवून मी त्या मुलांना नकार दिला की तुम्ही या संस्था चालू नका माझ्या नावाने. तुम्ही क्रिकेट खेळताय, तुम्हाला गावाचं नाव ठेवा, काहीतरी नाव ठेवा आणि त्या पद्धतीने ते क्रिकेट तुम्ही खेळा. परंतु त्यांनी त्या ठिकाणी मला थोडं बाजूला ठेवलं. म्हणजे त्यांचं माझ्यावरती ते प्रेम पाहून त्यांनी ते एक दिवशी त्याची स्थापना केली आणि स्थापना करून ते जिल्हाभर किंवा तालुकाभर त्या ठिकाणी प्रकाश शेठ सावंत प्रतिष्ठान या नावाने ती मुलं खेळत असायची. एक 8-10 मुलांनी ते सगळं उभं केलं होतं, पण ते वटवृक्ष आज एवढं मोठं झालं की ते राज्य लेवलपर्यंत गेलं. कारण ज्यावेळी धर्मदायक आपण संस्था बनवत असतो तर महापुरुषांच्या नावाने आपल्याला त्या संस्था रजिस्टर होत नाही. पण महाराजांवरती असलेलं आपलं प्रेम जे आहे तर ते प्रेम मी कायम ते मोठं ठेवलं. माझं नाव फक्त डॉक्युमेंटली ठेवलं आणि त्या पद्धतीने ती आमची संस्था चाललेली आहे. सर, एक प्रकाश शेठ सावंत प्रतिष्ठानच्या अंतर्गत बऱ्याचशा योजना राबवल्या जातात. तर याचबरोबर आरोग्यविषयक काही समस्या असतील किंवा कोणाशी भली मोठी ऑपरेशन असतील तर लोक तुमच्याकडे मदतीचा धाव घेतात, मदतीसाठी हाक मारतात आणि ते उभे राहतात. असं एक बरेचशा मतदारसंघात चर्चा चालू आहे. खरं आहे का आणि कशा प्रकारे मदत करतात? 10 ते 15 वर्षापासून ज्यावेळेस आम्ही हे प्रतिष्ठान उभं केलं तर त्या प्रतिष्ठानच्या मार्फत जरी कुणाला हॉस्पिटलची अडचण आली तर आपण काय डॉक्टर नाही किंवा आपण देव पण नाही, परंतु आपल्या हातून काहीतरी समाजाला किंवा एखाद्या आरोग्यामध्ये आपल्याला काय मदत करता येते का म्हणून मी अनेक पॅरालिसिसचे पेशंट असायचे किंवा त्यांना चांगल्या पद्धतीने आपल्याला मदत कशी करता येतील किंवा वेगवेगळ्या आजारांवरती आपल्याला त्यांना थोडंफार हॉस्पिटलमध्ये कशा पद्धतीने मदत करता येईल. कारण आमचे जे डॉक्टर श्रीगिरी म्हणून माझं स्वतःचं हॉस्पिटल असल्यासारखेच आमचे मोठे बंधू आहेत ते की मित्र आहेत माझे, ते पण एक चांगल्या पद्धतीने हडपसर या ठिकाणी गेले 20 वर्षापासून त्यांचं हॉस्पिटल चालतं. परंतु त्या ठिकाणी मी जेवढे पण पेशंट पाठवले जातील त्या ठिकाणी मला एक कमी दरामध्ये त्या ठिकाणी माझे पेशंट घेतले जातात आणि त्या ठिकाणी मी जी सेवा देतो लोकांना ते अतिशय चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणावरून मी करत असतो. अशा पद्धतीची मला एक चांगली टीम त्या ठिकाणी किंवा एक घरचंच हॉस्पिटल असल्यासारखं कायम वाटलं आणि त्या ठिकाणी मी बऱ्याचशा आरोग्यामध्ये किंवा बऱ्याचशा नागरिकांना त्या ठिकाणी कसं आपल्याला चांगल्या पद्धतीने आजारातून बाहेर काढता येईल त्याच्यावरती कायम प्रयत्न करत आलो मी आणि त्या ठिकाणी जे आपण आरोग्य असतील त्या ठिकाणी कायम मदत करता आली. परंतु आत्ता ज्यावेळेस जिल्हा परिषदच्या इलेक्शन लागल्या आणि या 6 गावामध्ये ज्यावेळेस आम्ही फिरलो, आरोग्यांची शिबिर घेतली आम्ही त्या ठिकाणी. त्या शिबिरांमध्ये आम्हाला काही पेशंट आढळले की ज्यांचे गंभीर आजार होते की त्या पेशंटचे आजार होते तर मी त्यातले आज देखील इथं बाईटला बसलो मी, पण नंदे हॉस्पिटल माझेच ते मित्र आहेत. त्या ठिकाणी एक पेशंट होते पवार म्हणून, त्यांच्या पायाचा रॉड काढायचा होता तर आज त्यांचं डिस्चार्ज आहे. म्हणजे आज देखील आपण ते ऑपरेशन आमच्या प्रतिष्ठानच्या वतीने केलेलं आहे की त्या ठिकाणचा जो खर्च आहे ते आम्ही त्याचं बिल मागवलं आणि ते बिल आमचं त्या ठिकाणी पोच झालेलं आहे. म्हणजे आपण समाजामध्ये जे बोलतो तेच काम करायचं असतं, नाही तर समाजामध्ये कुठले वाच्यता करणे हे माझ्या दृष्टीने कधीच मला योग्य वाटले नाही. अतिशय सुंदर. म्हणजे शेकडो लोकांचे ऑपरेशन या माध्यमातून झाल्यात, या प्रकाश शेठ सावंत प्रतिष्ठानच्या अंतर्गत झाल्यात. परंतु तुम्ही कुठेही गाजावाजा नाही, कुठेही वाच्यता नाही. पण हे मध्यंतरी काही ज्यांना मदत मिळाली ते लोक फेसबुकला किंवा इंस्टाला वगैरे टाकत असतात. मध्यंतरी एका छोट्या मुलाचा देखील व्हिडिओ व्हायरल झाला. ती महिला जीव तोडून सांगत होती की प्रकाश शेठकडे फक्त आम्ही गेलो आणि सांगितलं की आमच्या मुलाचा असं असं, लगेच तुम्ही भरघोस मदत केली. हे कार्य करण्याची एक आरोग्यदूत म्हणून ही तुमची छान पदवी म्हणजे लोकांच्या मुखातून तुमच्याकडे येते. गट क्रमांक 40 जिल्हा परिषद गट असू द्या, त्या गटामध्ये आम्ही ज्यावेळेस शिबिर टाकलं मग आमच्या पंचायत समितीचे 2 गट आले. त्याच्यामध्ये थेऊर आळंदी कुंजरवाडी हा एक गण आला आणि त्यानंतर थेऊर कोलवडी आवळवाडी आणि मांजरी हा एक गण आला. त्यामध्ये साष्टे गाव देखील आहे. तर या दोन्ही गणामध्ये आणि आम्ही जिल्हा परिषद गटामध्ये या ठिकाणी गेले 20 ते 25 दिवस आम्ही त्या ठिकाणी या संपूर्ण गावामध्ये 3-3, 4-4 दिवसाची शिबिरं लावली होती आणि त्यामध्ये आम्ही मशीनद्वारे शरीर चेकअप करायचो की त्या ठिकाणी एक 22 आजारांवरती त्या ठिकाणी काम पाहिलं जायचं. त्याच्यावरती मग आपण त्या ठिकाणी पेशंटला
8-8, 10-10 दिवसाची गोळ्या औषधं दिली आणि परत त्यातून पुढं कसं जायचं याचं डॉक्टर लोकांनी त्यांना मार्गदर्शन केलं. पण हे सगळं शोधत असताना कुणाचा पाय फ्रॅक्चर आहे का, कुणाचा मणका फ्रॅक्चर आहे का, कुणाला गंभीर आजार आहे का, हे त्यात निदर्शनास आलं. 7 ते 8 आजार आम्हाला त्या ठिकाणी त्यात निदर्शनास आले. त्यातले मी एक लहान मुलगी होती, तिचे जे पण काय हॉस्पिटलचा खर्च आहे ते थोडंसं पायाने आणि हाताने ती थोडंसं अपंगत्व दाखवत होती, की ते हालचालीला कमी पडत होतं तिचे हातपाय. तर त्याच्यावरती आम्ही लक्ष दिलं आमच्या टीमने आणि त्याच्यामध्ये आम्ही एक 20-25 दिवसामध्ये चांगल्या पद्धतीचं त्या मुलीचं आरोग्य कसं सुधारण त्याच्यावरती काम पाहिलं. हे असे वेगवेगळ्या पद्धतीचं काम आपण त्या ठिकाणी एक आरोग्य म्हणून करत आहोत. तर हे इलेक्शन समोर ठेवून करत नाही. ज्यावेळेस मी माझ्या गावामध्ये काम करत असतो त्यावेळेस मी कधी इलेक्शन कधी डोक्यात ठेवून काम केलं नाही. जे पण व्यक्ती माझ्याकडे येईन त्याचे जे पण काय अडचण असेल मी त्या ऑन दी स्पॉट आपल्याला त्या ठिकाणी कशी बाहेर काढता येईल त्याच्यावरती विचार केला आणि त्याच्यावरतीच मी काम केलं. उत्तमभाऊ उंदरे असतील हे देखील मला ज्येष्ठ आहेत. ह्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही काही गावगाडा चालवतो. सीताराम आप्पा असतील, पहिलवान बाळासाहेब भोसले असतील, राजेंद्र उंदरे असतील किंवा माझे सगळे सहकारी असतील, बाबा रवींद्र काकडे असतील, माऊली पवळे असतील, आप्पासाहेब माने असतील, संतोष मोरपडे असतील, असे वेगवेगळे सर्व माझे सहकारी जे आहेत की ते सुनील थोरात असतील, बाबा अमित किंद्रे असतील, सर्वजण त्या ठिकाणी आम्ही एक जीव ओतून त्या ठिकाणी चांगल्या प्रकारचं काम करत आहोत. प्रत्येक वाड्या वस्त्यावरील संजुतात्या उंदरे असतील, ही सर्व माझी सहकार्य आहे. गेली 15 ते 20 वर्ष आम्ही अतिशय विश्वासाने त्या ठिकाणी काम करत आहोत आणि हाच विश्वास ज्यावेळेस आपण पुढे घेऊन जात आहोत तर हे सर्व जे काय माझे सहकार्य आहेत, मी ज्या ठिकाणी कुठलं एखादं चांगलं काम हातात घेतो तर हे ठामपणे माझ्या पाठीमागं ही माझे सहकारी मित्र ठामपणे उभे राहतात आणि त्यांच्या ताकदीवरतीच मी माझं समाजाचं काम हे करत असतो. अगदीच मित्रांचा हातभार असल्याशिवाय किंवा लोकांचा आशीर्वाद असल्याशिवाय पुढे जाता येत नाही. सर असं म्हटलं जातं की महाकाल का बुलावा आने के बाद ही उज्जैन लोग जाते हैं, परंतु तुम्ही 1,000 नाही, 2,000 नाही, 3,000 नाही, 5,000 नाही, तब्बल 10,000 लोक घेऊन तिकडे यात्रा घडवली होती. कसं सर ही भगवंतानी म्हणजे वेगळीच ही लीला आहे की बाबा एक लोकांना न्यायचं म्हटलं तर एवढा खर्च माणसाला झेपत नाही, परंतु तुम्ही एक पुण्याचं काम केलं. काय अनुभव होता त्यावेळेसचा? काय झालं की ज्यावेळेस जिल्हा परिषद गटाच्या इलेक्शन जाहीर झाल्या, आरक्षण पडली आणि मतदारसंघामध्ये आपल्याला काम करायचं असेल तर मग आपण प्रत्येक मतदारापर्यंत कसं पोचायचं, तर मग आपण कसं पोचायचं, तर मग हे आमच्या सर्व टीमने आणि आमच्या प्रतिष्ठानने एक ठरवलं की आपल्याला आता कुठली तरी ट्रिप करायची आणि ती ट्रिप करायची. तर मग उज्जैनची म्हणून त्या ठिकाणी सर्वांचा शब्द आला आणि मग आम्ही उज्जैनच्या ट्रिपचे त्या ठिकाणी सगळे फॉर्म भरून घेतले. फॉर्म भरून घेतल्याच्यानंतर पहिले आम्ही काहीतरी 2,500 लोकांचं आमचं टार्गेट होतं की पहिली ट्रिप ही आपण 2,500 लोकांची करायची. आमचे फॉर्म भरत गेलो आणि आम्ही ज्या दिवशी फॉर्मचे कार्ड वाटले त्यानंतर जवळजवळ ती ट्रिप आमची 4,850 लोकांवरती गेली संपूर्ण. पहिली ज्यावेळेस आम्ही ट्रिप काढली तर 4,850 लोक त्या ठिकाणी आमच्याबरोबर होते आणि हे सगळं वाढत गेलं. शेवटचे 3 दिवसामध्ये एवढे यात्रेकरू वाढले की आमची यंत्रणा त्या ठिकाणी पूर्ण हातबल झाली. परंतु कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीचं दिवस रात्र काम पाहिलं आणि किती पण यात्रेकरूंचा बोजा होता ते आमच्या प्रतिष्ठानने स्वीकारला आणि कुठली तक्रार न करता आम्ही त्या ठिकाणी थेऊरमधून आम्ही पहिला त्या ठिकाणी नारळ फोडला आणि उज्जैनपर्यंत आम्ही ती ट्रिप अतिशय चांगल्या पद्धतीने झाली. त्यानंतर परत रिटर्न आम्ही आलो. त्यानंतर परत एक बालाजीची ट्रिप केली आम्ही 1,500 लोकांची. ज्यावेळेस बालाजीची ट्रिप केली आम्ही 1,500 लोकांची तर ते आम्ही 1 वाजता दर्शनाला लागलो, सकाळचं 5:30ला बाहेर पडलो मंदिराच्या बाहेर. परंतु जे आमचे 1,500 लोक होती ही एका टायमामध्ये दर्शन घेऊन बाहेर पडली. आम्हाला त्या ठिकाणी असं झालं नाही की बाबा काहींचं दर्शन पहाटे 5ला झालं, नंतर 12 वाजता झालं, दुसऱ्याचं कुठंतरी नंतर दुसऱ्या दिवशी 4ला झालं. हा योग आम्हाला त्या ठिकाणी आढळला नाही. आमचं दर्शन चालू झालं तर 5:30 वाजल्यापासून तर आम्ही 6:30पर्यंत आमचे 1,500 लोक त्या ठिकाणी दर्शन करून बाहेर पडले. त्यानंतर ट्रस्टीमध्ये आमचं एक लहान बाळ हरवलं म्हणून आम्ही तक्रार करायला गेलो तर त्या ठिकाणी ते म्हणले कुठून आले, तर सांगितलं आम्ही महाराष्ट्रामधून पुण्यातून आलेलो आहे आणि आम्ही एवढी लोक घेऊन आलेलो आहे आणि एवढ्या लोकांचं दर्शन आमचं त्या ठिकाणी झालेलं आहे. ते लहान बाळ चुकल्या असल्यामुळं आम्ही ते तुमच्या ट्रस्टीपर्यंत आलो की असं आम्हाला मदत करा म्हणून. तर मग त्यांनी सांगितले की देशामध्ये तुमचं रेकॉर्ड झालं असेल
की एका टायमामध्ये 1,500 लोक या ठिकाणी दर्शन करून बाहेर पडली. म्हणजे ते आमचं कुठं जाणून बुजून किंवा आम्ही ते कुठला हेतू ठेवून काम केलं नव्हतं. ही कुठली तरी एक शक्ती त्या ठिकाणी उभी राहिली आणि ते काम आपण यशस्वीपणे करू शकलो. त्यानंतर परत आम्ही उज्जैनची ट्रिप काढली. म्हणजे अशा वेगवेगळ्या ट्रिपा करून 8, 9, 10,000 पब्लिक आम्ही त्या ठिकाणी ट्रिपांद्वारे नेलं. त्यानंतर रायगड दर्शन, कोकण दर्शन, लहान लहान ट्रिपा वेगळ्या वेगळ्या मार्गाने केल्या. त्यानंतर गुलबर्गाच्या आम्ही ट्रिपा केल्या. म्हणजे अगदी सर, हे खूप छान एक देशभक्ती, समाजसेवेची आस आणि या बऱ्याचशा गोष्टी तुमच्याकडून फार ऐकायला आणि छान वाटलं बघेल. मॅडम, जे एक प्रश्न असा होता की आपल्या बचत गटाच्या माध्यमातून साधारणतः 700-750 महिलांना देखील आपण बचत गट तयार केले आहेत आणि त्यांना देखील प्रोत्साहन दिलं जातं. तर कशा प्रकारे तुम्ही त्यांना मदत वगैरे करता? 30 बचत गट आहे आमचे, 600 महिलांचा बचत गट आहे. तर प्रत्येक महिलेला आमच्या मार्फत दरमहा 500 रुपये देतो. नाही, अगदीच. म्हणजे त्यांच्या उदरनिर्वाहासाठी किंवा त्यांच्या बचतीसाठी. हो, त्यांच्या महिला बचत करून स्वतःच ठेवतातच, पण आमच्या मार्फत दर महिना प्रत्येक महिलास 500 रुपये जातं. क्या बात आहे. म्हणजे लाडकी बहीण योजना आता चालू झाली, परंतु तुमच्या ह्या योजना हे वर्ष 2 वर्ष झालं चालले. आता नुकतंच नाही की हे निवडणूक आले म्हणून आम्ही हे काय केले. 2 वर्ष झाले आमचे बचत गट चालू आहेत. क्या बात आहे, क्या बात आहे. खूप सुंदर. आता एक सुरेश अण्णा पतसंस्था पण आहे, तर त्या पतसंस्थेच्या माध्यमातून देखील बरंच म्हणजे महिलांना प्रोत्साहन देण्याकरता मला वाटतं ॲटो रिक्षा वगैरे किंवा असं काय हे केलेलं आहे. ज्याची पत नाही म्हणून ते पतसंस्थेमध्ये, म्हणजे ज्या ठिकाणी बँकेमध्ये सामान्य माणसाला उभं केलं नाही जात, तर मग कुठंतरी त्याची पत म्हणून पतसंस्थेमधून त्या ठिकाणी आपल्याला कसं काम करता येईल म्हणून आम्ही त्या ठिकाणी मी आमच्या प्रतिष्ठानच्या वतीने 25 ते 30 कार्यकर्त्यांना रिक्षा घेऊन दिल्या की बाबा 4/4 पैसे ते आमच्याकडून जायचं आणि बाकीचं मग त्यांनी ते लोनद्वारे फेडायचं. मी गेल्या पंधरवड्यात एक थेऊरला देखील असंच एक रिक्षा त्या ठिकाणी आमच्या हातून प्रतिष्ठानच्या हातून गेली. म्हणजे हे काम आम्ही आज करत नाही, गेले मी 5 ते 7 वर्षापासून हे काम करत आहोत की बाबा समाजामध्ये काम करत असताना, राजकारण करत असताना किंवा मताची चोरी नसन करायची, तर आपण समाजाचं कोणतरी देणेकरी आहोत. म्हणून ते देणेकरी आहोत म्हणून आपण ह्या पद्धतीने समाज घडवायचं काम करत आहोत आणि सामान्य कार्यकर्त्याच्या किंवा सामान्य कुटुंबापर्यंत आपलं काम पोचलं पाहिजे, त्याची चूल पेटली पाहिजे, हा उद्दिष्ट डोक्यात ठेवूनच मी त्या ठिकाणी हे काम करत आहोत. कारण राजकारणामध्ये इलेक्शन आल्याच्या नंतर मतं घेतली जातात, वेगवेगळ्या पद्धतीचे आमिष दाखवून त्या ठिकाणी मतदान हे मतपेटीमध्ये जातं. परंतु तसं कुठेही आपलं उद्दिष्ट नाही. ज्यावेळेस आपल्याला समाजामध्ये काम करायचं असतं तर आपल्याला जे मतदान देतात ना, हे आपण त्यांचे कायम ऋणी पाहिजे. कारण त्या ठिकाणी ते आपल्याला योग्य ठिकाणी त्यांच्या मतावरती आपण बसलेला असतो. हे उद्दिष्ट डोक्यात ठेवूनच मी त्या ठिकाणी काम करत आहे. गेली अनेक वर्ष एका पक्षाचे तुम्ही एकनिष्ठ होतात, त्याच्या माध्यमातून बरीचशी कामं केली, खूप काही झालं आणि फार विश्वासाने तुम्ही कार्यकर्ते म्हणून फार तळागाळातल्या लोकांपर्यंत पोहोचलात, खूप कामं केली. पण ऐन निवडणुकीच्या टायमिंगला त्यांनी आपल्याशी दगाफटका केला आणि आपण पक्षप्रवेश केला एका भारतीय जनता पार्टी या पक्षामध्ये. आणि अनेक पक्ष डोळ्यासमोर असताना देखील भारतीय जनता पार्टीचे कमळच हाती घ्यावं वाटलं. काय कारण सर? माझी राजकीय सुरुवात ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून झाली. म्हणजे मी युवकपासून काम करत आहोत. माझ्या तालुक्याचा उपाध्यक्ष असल्यापासून तर मी त्या पक्षामध्ये आहे. तर जिल्हा लेवलच्या मी उपाध्यक्ष, सरचिटणीस पदापर्यंत काम केलं पक्षामध्ये. मी साहेबांवरती, दादावरती म्हणजे प्रेम करणारा कार्यकर्ता आहे. आज जरी मला पक्षाने डावललं असलं तरी पण मी पक्षावरती मुळीच नाराज नाही. कारण गेले 20-25 वर्षापासून मी पक्षाचं कायम सेवाच केलेली आहे. पक्षाकडून मी कधी काय मागितलंच नाही की मला हे पद पाहिजे, मला ते पाहिजे, असं कुठं उद्दिष्ट नाही ठेवले मी. कारण माझ्या भागामध्ये सुरेशांनाचा मला हात असल्यामुळं मी त्यांच्याबरोबर कायम काम केलं त्या ठिकाणी. परंतु आजची जी आपल्याला या जिल्हा परिषद गटामध्ये उमेदवारी घ्यायची, तर मग का घ्यायची, कशी घ्यायची, त्या उद्दिष्टावरती आम्ही 3-4 महिने वेगवेगळ्या पद्धतीने समाजापर्यंत पोहोचण्याचं काम केलं. जरी भागाचे आमचे आमदार माऊलीआबा कटके असतील तरी त्यांच्यावरती पण देखील जरी आपल्याला डावललं असलं तरी मी नाराज नाही. कारण नंतर पुढं काम करताना त्यांनाच बरोबर घेऊन आपल्याला त्या ठिकाणी काम करावं लागणार आहे. जे निधी आणायचे तर जनतेसाठी त्या ठिकाणी काम करायचं आहे. परंतु हे सगळं करत असताना
मला उलटा अभिमान वाटला की भारतीय जनता पक्ष हा देशामध्ये एक लेवलचा पक्ष आहे, जगामध्ये एक लेवलचा पक्ष म्हणजे एक नंबरचा पक्ष आहे, ज्याचे नेतृत्व नरेंद्रभाई मोदी त्या ठिकाणी पंतप्रधान म्हणून चांगल्या पद्धतीने काम करतात. आपल्या राज्याचे जे मुख्यमंत्री आहे देवेंद्र भाऊ फडणवीस त्या ठिकाणी चांगले काम करतात. मग अशा पक्षामध्ये जर आपल्याला योग येत असेल तर मग निश्चितच बाबा आपली कुठेतरी कामाची पावती वाढलेली आहे, आपलं कुठेतरी प्रमोशन होतं आहे. आणि असं प्रमोशन होतं आहे म्हणून मला हा पक्षाचा योग आला. मग जिल्ह्याचे नेते प्रदीपदादा कंद असतील, राज्याचे नेते राहुलदादा कुल असतील, त्या ठिकाणी त्यांचे माझ्याशी संवाद झाला आणि ह्या पक्षामध्ये आम्हाला थोडक्यात त्या ठिकाणी काम करण्याची संधी मिळाली. तर मी प्रथम सर्व भारतीय जनता पार्टीच्या सर्व नागरिकांचे, सर्व कार्यकर्त्यांचे, सर्व पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचे त्या ठिकाणी मनापासून आभार व्यक्त करेन की बाबा त्यांनी मला या पक्षामध्ये संधी दिली. म्हणजे मी असं नाही का की मी पक्ष पाहिला जनतेमध्ये पाहिला, काम करत असताना मी पाहिला पक्ष तर ज्या ठिकाणी आपल्याला काम करायचं आहे त्या ठिकाणच्या जनतेमध्ये मी पक्ष पाहिलेला आहे. म्हणून मला असं कधी वाटलं नाही की बाबा आपण माझ्या पहिल्याच पक्षातून त्या ठिकाणी पाहिजे म्हणून. त्यामुळे मी या ठिकाणी सर अजिबात नाराज नाही आहे. मला उलट आनंद झाला की बाबा अगदीच सर. आणि फार मोठ्या पक्षाची ताकद आहे भारतीय जनता पार्टी म्हटलं की आपण पाहतो नरेंद्रभाई मोदी जे आहेत, देवेंद्रजी फडणवीस आहेत, अमित शहाजी आहेत आणि अगदी वलय आत्ता आपण प्रत्येक निकाल बघतोय की हे कमळाकडून लागतोय. कारण या काम करण्याची पद्धत, गोरगरिबांना जवळ घेण्याची पद्धत, प्रत्येक योजनांची पद्धत ही फार वेगळी आहे. शेतकरी असो प्रत्येक घटकाला हा पक्ष मदत करतो आणि तुम्ही निवडलेला पक्ष देखील योग्यच आहे. पहिला देखील पक्ष योग्य होता परंतु त्याच्याही वरती हे काम करणारा हा पक्ष तुम्हाला लाभला आणि काम करण्याची जिद्द, ताकद मिळाली आणि खूप पळणार आता इथून पुढे तुम्ही, लोकांची खूप कामं होणार. यासाठी हा तुम्ही पक्ष निवडला. फार तुमचं मनापासून स्वागत आणि खरंच अभिनंदन करतो सर. आहे की मला इतक्या मोठ्या पक्षामध्ये त्या ठिकाणी काम करण्याची या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निमित्ताने योग आलेला आहे आणि ह्याचं निश्चितच आपण सोनं करून दाखवणार असे या ठिकाणी मी जनतेच्या समोर माझी आपल्या चॅनलच्या मार्फत थोडक्यात माझं मनोगत व्यक्त करत आहे. अगदीच पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुका आता काही दिवसावरतीच येऊन ठेपलेल्या आहेत. प्रचाराची रणधुमाळी देखील चालू आहे. गट क्रमांक 40 थेऊर आव्हाळवडीमधून सुविद्य पत्नी पुष्पलताताई प्रकाश शेठ सावंत ह्या निवडणूक लढवत आहेत आणि जनतेमध्ये अतिशय आनंदाचं वातावरण आहे की या कुटुंबाला, की या उमेदवाराला आम्हाला निवडूनच द्यायचं आहे असा चंग सगळ्यांनी बांधलेला आहे. आणि एक वातावरणाची निर्मिती, एक पॉझिटिव्हिटी पाहिली मतदारसंघात फिरत असताना एक वेगळ्या प्रकारचं वातावरण झालंय सर की निवडणुकीमध्ये तुम्ही 100% जिंकणार आहात अशीच लोकांची चर्चा आहे. तर ही चर्चा करण्यामागं लोकांची भावना काय किंवा आता लोकांना तुम्ही काय देणार आहात किंवा कोणता अजेंडा घेऊन तुम्ही पुढे चाललाय, एवढा आनंद लोकांच्यात का? एक काम करत असून तर पहिल्या समस्या आपल्या रस्त्याच्या आपल्याला मिटवता आल्या पाहिजे, आरोग्यावरती काम करता आलं पाहिजे, गावच्या ड्रेनेजवरती काम करता आलं पाहिजे, स्वच्छतेवरती काम करता आलं पाहिजे. स्थानिक स्वराज्य संस्था ज्या प्रत्येक गावच्या आहेत त्या संस्था चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी काम करतात का आणि आपण त्या ठिकाणी गेल्याच्या नंतर आपण त्या ठिकाणी काय बदल घडू शकतो याच्यावरती आपल्याला काम करावं लागणार आहे. परंतु हे धोरण आपण ठेवून दुसरं धोरण पण आपलं असतं की त्या ठिकाणचे नागरिक किंवा त्यांच्या सुविधा ह्या आपल्याला चांगल्या पद्धतीने उभ्या करता येतील का. मग भविष्यामध्ये ह्या गटामध्ये आपल्याला चांगल्या पद्धतीचं हॉस्पिटल उभं करता येतं आहे का, चांगल्या पद्धतीचं खेळासाठी ग्राउंड उभं करता येतं आहे का, चांगल्या पद्धतीचं त्या ठिकाणी आपल्याला एक महिलांसाठी वेगवेगळ्या पद्धतीने एक जे बचत ठेव असतील किंवा बचत गट असतील हे मोठ्या स्वरूपामध्ये त्या ठिकाणी उभं करता येईल का, त्यातून त्यांना रोजगार निर्मिती कसा करता येईल त्याच्यावरती आपल्याला विचार करावा लागणार आहे. आणि अशा प्रकारची उद्दिष्टच मी माझ्या डोक्यामध्ये ठेवून या गटामध्ये काम करत आहोत. आम्ही तुमच्या चॅनलला या ठिकाणी जी आमची मुलाखत दिली, या मुलाखत घेतल्याबद्दल मी प्रथम आपल्या सर्वांचं मनापासून आभार व्यक्त करतो. आणि उद्याची जी 5 तारखेची इलेक्शन या ठिकाणी आपल्या समोर उभी राहिलेली आहे, आम्ही सर्वजण त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीचा प्रचार करत आहोत. परंतु या प्रचाराच्या निमित्ताने या ठिकाणी गट क्रमांक 40मधून माझी सुविद्य पत्नी पुष्पलता प्रकाश सावंत या ठिकाणी जिल्हा परिषद इलेक्शन लढवत आहे. त्यांचं चिन्ह आहे कमळ. कमळ या चिन्हाच्या समोरील बटन दाबून पुष्पलता प्रकाश सावंत यांना बहुमताने
निवडून द्या अशी मी आपल्या सर्वांना मनापासून विनंती करत आहोत. त्याच पद्धतीने या ठिकाणी माझे सहकारी अशोकाबा गायकवाड यांच्या सुविद्य पत्नी पूनमताई अशोक गायकवाड या ठिकाणी थेऊर, कोलवडी, आवळवाडी, मांजरी, साष्टे या गणामधून पंचायत समितीचे इलेक्शन त्या ठिकाणी लढवित आहे. त्यांचं चिन्ह देखील हे कमळच आहे. कमळ या चिन्हासमोरील बटन दाबून त्यांना देखील या ठिकाणी आपल्याला बहुमताने या ठिकाणी विजयी करायचा आहे. त्याच पद्धतीने थेऊर, कुंजरवाडी आणि आळंदी या गणामधून माझे सहकारी मित्र योगेश नाना दत्तात्रय काकडे त्या ठिकाणी इलेक्शन लढवत आहे. त्यांचं चिन्ह देखील कमळच आहे. कमळ चिन्हासमोरील बटन दाबून त्यांना देखील या ठिकाणी बहुमताने विजयी करावं असे या ठिकाणी मी सर्व मतदार बंधू भगिनींना आपल्या चॅनलच्या मार्फत विनंती करत आहे. सेवेची संधी आम्हाला द्या हीच नम्र विनंती. धन्यवाद. निवडणुका येतात जातात, परंतु काही लोक ही फार आपुलकीची, जिव्हाळ्याची असतात, ज्यांची तळमळ समाजसेवेसाठी असते. आणि त्यातीलच एक कुटुंब पुष्पलताताई प्रकाश शेठ सावंत आणि त्यांचे पती प्रकाश शेठ सावंत गेली अनेक वर्ष देशसेवेचा, समाजसेवेचा वसा घेऊन ते लढत आहेत. 25 ते 30 वर्षापासून त्यांचं हे कार्य फार मोलाचं आहे. अनेक मल्ल त्यांच्या तालमीत घडत आहेत. अनेक गावासाठी सुखसुविधा देण्याचं काम ते करत आहेत. आणि आजही त्यांची तेवढी जिद्द आहे की जर आपलं कुटुंब आहे सुखी समाधानाचं, परंतु बाकीच्यांची कुटुंब देखील सुख समाधानाची जावीत आणि आपल्या परिसराचा, आपल्या वार्डाचा, आपल्या गावांचा विकास व्हावा, हीच तळमळ घेऊन ते आज निवडणुकीमध्ये उभे आहेत. पुणे जिल्हा परिषद गट क्रमांक 40 मधून त्यांच्या पत्नी पुष्पलताताई प्रकाश शेठ सावंत या निवडणूक लढत आहेत. चिन्ह आहे कमळ. कमळाचं बटन तर आपल्याला दाबायचंच. याचबरोबर गणामधील पंचायत समिती गणामधील 79 मधून निवडणूक लढत आहेत हरिभक्त परायण योगेश महाराज काकडे आणि त्यांच्याच दुसऱ्या म्हणजे गण क्रमांक 80 मधून पूनमताई अशोक आबा गायकवाड. हे दोन्ही देखील सुशिक्षित उमेदवार आहेत. तिन्ही देखील फार सुंदर उमेदवार या गटाला लागलेत, गणाला लाभले. तर निवडणुकीच्या दिवशी कोणत्याही प्रकारचा विचार न करता आपल्या जवळच्या लोकांना निवडून द्यायचं, कारण जवळची लोकच आपल्या हाकेला धावत असतात. तर भारतीय जनता पार्टीकडून त्यांना अधिकृत उमेदवारी मिळालेली आहे आणि थेऊर, आवळवाडी आणि ह्या दोन्हीही म्हणजे गटातील आणि गणातील ह्या सगळ्यांना तुम्ही निवडून द्यायचं आहे आणि आपल्या परिसराचा विकास करून घ्यायचा आहे. कारण निवडणुका जवळ आल्या म्हणून त्यांचं कार्य नाही, तर निवडणूक असो नसो त्यांचं ऑफिस 24 तास खुलं असतं, ते फक्त समाजसेवेसाठी. तर मी सर्वांना हात जोडून विनंती करतो, कोणताही बटन बघायचं नाही, फक्त कमळ चिन्ह बघायचं आणि या तिघांनाही प्रचंड बहुमताने निवडून देऊन आपल्या विभागाचा, आपल्या गावचा विकास करून घ्यायचा आहे. धन्यवाद. पुष्पलता सावंत बहिणी, हबप योगेश काकडे महाराज, पूनमताई गायकवाड या साऱ्यांना निवडून आणायचं. थेऊर, आव्हाळवाडी गणगटामध्ये कमळ यंदा फुलवायचं. थेऊर, आव्हाळवाडी गणगटामध्ये कमळ यंदा फुलवायचं.